नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NEP अंतर्गत M1 सोशॉलॉजी या विषयाचं इंटरनल जवळजवळ 40 मार्काचा आहे आणि पेपर हा 60 मार्काचा येणार आहे. तर हा 60 मार्काचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याविषयी आपण किमान काही बाबी चर्चा करणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या M1 सोशॉलॉजी किंबहुना M1साठी फंडामेंटल्स ऑफ सोशॉलॉजी हा विषय आपण या निमित्ताने पाहणार आहोत. फंडामेंटल्स ऑफ सोशॉलॉजीमध्ये मूलभूत संकल्पना ज्या आहेत समाजशास्त्रातील त्याचा अभ्यास आहे, त्याचं अध्ययन आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत की किमान 15 मार्काचे 4 प्रश्न सोडवून आपल्याला या विषयात M1 सोशॉलॉजी किंबहुना फंडामेंटल्स ऑफ सोशॉलॉजी या विषयात कसे अधिकाधिक मार्क्स मिळवता येतील यासाठी आपण एक युनिट आहे सामाजिक स्तरीकरण आणि गुन्हेगारी या 2 युनिट संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. या पहिल्या म्हटल्याप्रमाणे सामाजिक स्तरीकरण या युनिटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. तो प्रश्न म्हणजे सामाजिक स्तरीकरण याचा अर्थ सांगा किंवा सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय ते स्पष्ट करा किंवा सामाजिक स्तरीकरणाची मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. कशा पद्धतीने सामाजिक स्तरीकरण समाजामध्ये क्रियाशील असते त्याची चर्चा करा किंवा त्याची तत्त्वे काय याची माहिती द्या. त्यामुळे सामाजिक स्तरीकरण तुम्हाला सहजासहजी अगदी 15पैकी 15 नाहीतरी 14 मार्क्स निश्चितपणे मिळवून देणारा ठरणार आहे. आपणास माहीत आहे की समाजामध्ये विविध प्रकारचे गट असतात आणि या गटांना सामाजिक मान्यता असते. किंबहुना हे गट जरी कायदेशीर नसले तरी समाजामध्ये कायमस्वरूपी कार्यरत असतात. मग हे कोणकोणते गट असतील किंवा या गटांमध्ये कशा प्रकारचं स्वरूप असेल या गटांचं किंवा या गटांमध्ये काय त्यांच्या क्वालिटीज असतील किंवा त्यांच्या गुणात्मक बाबी काय असू शकतात याविषयीची माहिती आपण पाहूया. तर संपत्ती असेल किंवा लिंग असेल, वांशिकता असेल किंवा व्यवसाय असेल किंवा शक्ती असेल, या काही बाबी आहेत त्या व्यक्तीला एका विशिष्ट गटामध्ये विभाजित करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. एखाद्या व्यक्तीकडे संपत्ती अधिक असली तर तो एका विशिष्ट आणि उच्च संपत्ती असणाऱ्या गटांमध्ये मोडतो. उत्पन्न अधिक असेल तर उच्च उत्पन्न गटामध्ये मोडतो आणि गरीब श्रीमंत हा आर्थिक भेद यामुळे तयार होतो. आणि याच आर्थिक भेदाला समाजाची मान्यता आहे. किंबहुना कोणी श्रीमंत व्हायचं, कोणी गरीब व्हायचं हे जरी एक विशिष्ट सामाजिक स्थिती किंवा परिस्थिती ठरवत असली तरी देखील कुणाला श्रीमंत होण्यापासून रोखलं जात नाही किंवा कुणाला गरीब होण्यापासून एखादी स्थिती किंवा परिस्थिती थांबवू शकत नाही. तर त्यामुळे आर्थिक दृष्टीने समाजामध्ये गुणात्मकरित्या श्रीमंत आणि गरीब असे 2 स्तर असतात. शिक्षण असेल, वंश असेल, लिंगभेद आहेत, व्यवसाय आहे. काही व्यवसाय अधिक उत्पन्न देणारे असतात, त्याच्याबरोबर तुम्हाला सामाजिक मानसन्मान देणारे असतात. त्याचप्रमाणे काही व्यवसाय निकृष्ट प्रतीचे असतात. तुम्हाला समाजात सामाजिक स्थितीत सामाजिक दर्जा देण्यास हे व्यवसाय
निश्चितपणे उपयोगी पडत नाही. त्यामुळे व्यवसाय असेल, तुमचं शिक्षण असेल, तुम्ही कोणत्या लिंगा प्रकारामध्ये मोडता, म्हणजे स्त्री आहात की पुरुष आहात, याही काही सामाजिक मान्यता आहेत ज्याच्याद्वारे स्त्री आणि पुरुष हे दोन वेगवेगळे गट समाजाने सामाजिक स्थितीत मान्यता देण्यासाठी पारंपरिकरित्या यांना काही संदर्भ वापरलेले आहेत. त्यामुळे समाजामध्ये अशा वेगवेगळ्या तत्त्वांच्या आधारे जे काही श्रेष्ठ कनिष्ठ असे गट तयार होतात, या गटांनाच सामाजिक स्तर असं म्हणतात. आणि हे गट निर्माण करणारी जी सामाजिक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला सामाजिक स्तरीकरण असं म्हणतात. म्हणजे सामाजिक स्तरीकरण ही अशी व्यवस्था आहे ज्या व्यवस्थेद्वारे समाजामध्ये संपत्ती, लिंग, शिक्षण, व्यवसाय किंवा शक्ती या साधनांच्याद्वारे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ अशा प्रकारचा स्तर प्राप्त होत असतो. त्यामुळे सामाजिक स्तरीकरण म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा स्तर प्राप्त करणारी आणि त्या स्तराला मान्यता देणारी एक सामाजिक व्यवस्था म्हणजे सामाजिक स्तरीकरण. आता सामाजिक स्तरीकरण या अनुषंगाने जर आपण विचार केला तर सामाजिक स्तरीकरण एक जगातील सर्वच समाजाने नैसर्गिकरित्या स्वीकारलेलं आहे. मग स्त्री पुरुषांचे भेद असतील, त्यानंतर गरीब श्रीमंत भेद असेल, व्यावसायिक भेद असेल, शिक्षित अशिक्षित भेद असेल, अशा वेगवेगळ्या गुणात्मक बाबी ग्राह्य धरून समाजात वेगवेगळ्या स्तरांची मान्यता दिलेली आहे. आता हे स्तर काही तत्वांच्याद्वारे ठरतात आणि ती तत्त्व सामाजिक स्तरीकरण संकल्पना स्पष्ट करताना महत्त्वाचे ठरतात. ज्याप्रमाणे मी काही गुणात्मक बाबी तुम्हाला सांगितल्या, त्या अनुषंगाने सामाजिक स्तरीकरणाची काही तत्त्वे आहेत. पहिलं तत्त्व आहे मालमत्ता. विशेषतः कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीकडे मालमत्ता आहे किंवा त्या मालमत्तेचं स्वरूप काय आहे किंवा ती मालमत्ता किती प्रमाणात त्याच्याकडे आहे, याविषयी त्या व्यक्तीची आणि त्या समूहाची एक विशिष्ट स्तरात गणना केली जात असते. त्यामुळे पहिले तत्त्व म्हणजे संपत्ती. म्हणजे संपत्तीच्या आधारे समाजामध्ये श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा स्तर प्राप्त होत असतो. दुसरं आहे म्हणजे तुम्हाला पारंपरिकरित्या पिढ्यानपिढ्या काही गोष्टी पुनरुत्पादित केल्या जातात. मग तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या सामाजिक स्थितीवर त्यांना श्रेष्ठ गणलं जात असेल तर तुम्ही श्रेष्ठ ठरता किंवा ते श्रेष्ठत्व पिढ्यानपिढ्या तुमच्याकडे येत असतं. ज्याप्रमाणे भारतामध्ये जातीनिहाय जे काही श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व बहाल केलेलं आहे ते आज देखील स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला दिसून येतं. काही विशिष्ट जातींना समाजामध्ये श्रेष्ठ समजलं जातं तर काही विशिष्ट जातींना कनिष्ठ समजलं जातं. याला आपण म्हणू शकतो की दुसरं महत्त्वपूर्ण तत्त्व जे पिढ्यानपिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थलांतरित होत असते. तिसरं आहे म्हणजे हे जे स्तरीकरण आहे ते केवळ एका विशिष्ट समाजात किंवा विशिष्ट देशात नसून हे जगात सर्वत्र आढळते. त्यामुळे सामाजिक स्तरीकरण हे सामाजिकदृष्ट्या पाहिलं तर जगात सर्वत्र आढळणारे तत्त्व आहे. त्यामुळे याला सर्व समाजात स्वीकारले जाते. दुसरं म्हणजे की हे जे काही सामाजिक स्तरीकरण आहे जे सर्वत्र असते ते स्थळ आणि काळानुरूप ठरते. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या समाजात एखादी बाब ही कनिष्ठ असेल तर तीच बाब दुसऱ्या समाजात कनिष्ठ असतेच असं नाही.
किंवा एखादी बाब एखाद्या समाजात श्रेष्ठ आहे तीच बाब दुसऱ्या समाजात श्रेष्ठ असतेच असं नाही. त्यामुळे हे तत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्या अनुषंगाने आपण या तिसऱ्या तत्त्वाची माहिती घेताना ते सार्वत्रिक आहे किंवा सर्वच ठिकाणी आढळतं, परंतु ते स्थळानुरूप काळानुरूप निश्चितपणे भिन्न असते किंवा वेगळे असते. चौथे महत्त्वपूर्ण जे तत्त्व आहे ते दृष्टिकोन आणि गुणात्मक विश्वास निर्माण करणारे आहे. म्हणजे काही गुणात्मक बाबी ज्या विश्वासाने एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन समाजात तयार करतात, त्या बाबी समाजामध्ये स्तरीकरण निर्माण करण्यास कारण ठरतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण 4 तत्त्व पाहिलेली आहेत. ही 4 तत्त्व म्हणजे आर्थिक पहिलं झालं, दुसरं झालं पिढीजात परंपरागत, तिसरं झालं काळानुरूप स्थळानुरूप असणारं किंवा सर्वत्र असणारं स्तरीकरण, आणि चौथं तत्त्व म्हणजे सामाजिक स्थितीबद्दल गुणात्मक विश्वास आणि दृष्टिकोन. समाजाचा दृष्टिकोन देखील सामाजिक स्तरीकरण करण्यास कारण ठरत असतो. एखादा समाज एखाद्या गटाला श्रेष्ठत्व द्यावं किंवा कनिष्ठत्व द्यावं हे निश्चित करीत असतो. अशा प्रकारे ही 4 तत्त्व आहेत आणि या 4 तत्त्वांच्या अनुषंगाने आपण समजू शकतो की सामाजिक स्तरीकरण म्हणजे नेमके काय. त्यामुळे सामाजिक स्तरीकरण हा जर प्रश्न तुम्हाला येत असेल किंवा सामाजिक स्तरीकरण म्हणजे काय किंवा सविस्तर चर्चा करा याविषयी विचारणा केली गेली असेल तर आपण अशा प्रकारे या प्रश्नाला न्याय देऊ शकता आणि किंबहुना या 4 तत्त्वांच्या आधारे हा प्रश्न आपणास सोडवता येऊ शकतो. त्याच्या क्वालिटीज तुम्हाला सांगता येऊ शकतात आणि या प्रश्नाला तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके.